नमस्कार, मैं अजय वर्मा और आप सभी देख रहे हैं थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकों की। फिलहाल इस वक्त हम विरार पश्चिम के वसई विरार महानगर पालिका के मुख्यालय के सामने उपस्थित है। आप देख सकते हो यहाँ पर आमरण उपोषण जो मनसे के पदाधिकारी पिछले 6 दिनों से कर रहे हैं। फिलहाल इनकी अवस्था इस प्रकार हो गई है कि कल इनका क्या होगा वो देखने वाली बात होगी। पर अभी हमारे साथ मनसे के कुछ पदाधिकारी है और ऐसा बताया जा रहा था कि सूत्रों के हिसाब से कि कल इनको रात को कुछ 25 जो बिल्डर लॉबी के लोग हैं उन्होंने गुंडे यहाँ पर बुला के रखा है और इनको सीधा जान से मारने का जो भी काट करस्तान किया गया है वो अब क्या पूरा विषय हम मनसे पदाधिकारी से ही बात करेंगे। क्या कहोगे सर? बताया जा रहा है कि सुजीत राणे को जान से मारने की षड्यंत्र रचा गया है, ये कितना सत्य है? सुजित राणे गेल्या 6 दिवसापासून वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालय जे आहे या मुख्यालयाच्या खाली आज उपोषणाला बसलेत। कालचा 5वा दिवस होता आणि आपण गेल्या 3 दिवसापासून आपण स्वतः बातम्या करताय की मनसेचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत। परंतु कालची जर गोष्ट पाहायची म्हटलं तर या ठिकाणी कोणते अधिकारी येत नाहीयेत, कोणी लक्ष देत नाहीये। परंतु काल जी बिल्डर लॉबी आहे दिवसभर इकडे तिकडे फिरत होती आणि या ठिकाणी असे व्हिडिओही आहेत आपल्याकडे जे आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो की बिल्डर लॉबी कशा प्रकारे आली होती झुंडशाहीने आणि मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होती की बाबा तुम्ही इथे थांबा, तुमचं काय असेल ते आपण बघूया वगैरे अशा प्रकारचं म्हणजे पूर्ण यांची सिस्टम चालू होती। परंतु एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता जो प्रामाणिक उपोषण करता ज्याला खरंच जनतेची काळजी आहे असं आमचे पदाधिकारी सुजित राणे गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि काल बिल्डर लॉबी आल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला। त्यांची अशी चर्चा झाली जर हा संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत जर मॅनेज झाला नाही तर याला रात्री आपण एकतर गाडीनी उडवायचा नाहीतर माणसं पाठवून ह्याच्यावर वार वगैरे करून याला संपवून टाकायचा अशी आम्हाला भनक लागली। बरं भनक लागली कुठून तर भनक अशा ठिकाणावर लागली किंवा त्याची माहिती अशा ठिकाणावर आली की त्यांच्यासोबत म्हाडामध्ये B5 म्हणून एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये त्यांच्यासोबत सोडायला गेलेला व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने स्वतः पाहिलं। बरं एक व्यक्ती बोलला आपण ठीक आहे एक खोटी माहिती म्हणू किंवा एक बात म्हणू शकतो, दुसरा व्यक्ती सेम सांगतो, तिसऱ्या म्हाडातले काही लोक या ठिकाणी आले होते, तीही लोक म्हटली की बाबा त्या आमच्या बिल्डिंगमध्ये कधीही एवढ्या प्रकारचं पार्सल जेवण आलेलं नाही आहे, परंतु आज बऱ्याच वेळा पार्सलवाला येतोय त्या ठिकाणी पार्सल देतोय। तर त्या ठिकाणी नालासोपाऱ्याचे आणि नायगावचे बिल्डर जे नायगावमध्येच कामं करतात, फक्त ते राहणं त्यांचं नालासोपारा आणि विरारमध्ये आहे। तर नायगावचे बिल्डरांचं आणि त्यांचं काल मीटिंग झाली, त्याच्यामध्ये असं ठरलं की नायगावचे बिल्डर बोलले की ते उपोषण करताय अशा प्रकारचं आपण काही करू शकत नाही, सगळं आपल्या अंगलट येईल। परंतु नायगावचे काही शर्मा वर्मा जे कोण आहेत बिल्डर असे, ह्या बिल्डरांनी 25 लोकांना म्हाडामध्ये ठेवले आणि जी म्हाडामध्ये लोक ठेवली तर त्यांचं रात्री ह्याला मारायचं कटकारस्थान झालं। रात्री 3 वाजता सकाळी ह्याला संपवायचं कटकारस्थान। जर आपल्याला पोलीसवाले तिकडे असतील तर पोलीसवाल्यांच्या समोर जर मारता नाही आलं तर टर्निंगवरून किंवा असं कुठूनही टँकर ट्रक घालून त्याला आपण संपवायचा अशा प्रकारचं या ठिकाणी षड्यंत्र ह्या लोकांनी रचलं आणि प्लॅनिंग केलं होतं। आम्ही रात्री 3-3:30 वाजता त्या ठिकाणी जाऊन पाहिलं म्हाडामध्ये। बरं म्हटलं नक्की आहेत की नाही, तर पाहायला गेलो। आता रात्री कोणाचा आपण दरवाजा तर ठोकू शकत नाही किंवा कारण आम्ही पोलिसांना तशी माहिती दिली आणि 1304 म्हणून एक रूम नंबर आहे आणि 8व्या माळ्यावर मी स्वतः गेलो होतो, माझ्यासोबत आमचे मनसेचे पदाधिकारी होते। आम्ही ज्यावेळी व्हिडिओ पाहिला की यांच्या जीवाचा काहीतरी बरवाईट करण्याचा प्रयत्न, त्यावेळी आम्ही रात्रभर सकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी होतो आणि तिथे जाऊन पाहिलं तर कमीत कमी 25 ते 30 चपलाच्या जोडी होत्या। बरं एवढ्या जोडी एका घरामध्ये 2-3 लोक राहत असतील तर 40 जोड कशाला तिकडे, अशा प्रकारचं आमच्या निदर्शनास आलं। आम्ही पाहून आलो म्हणून रात्रभर इकडे थांबलो आणि इथे होतो, आम्ही सकाळी गेलो। परंतु काल त्यांनी तो प्रकार केला नाही आहे, ते काल नाही केला आज का नाही करू शकत आहे, उद्या का नाही करू शकत आहेत? सुजित राणे यांची एकच मागणी आहे, प्रमुख मागणी, की त्या बिल्डर लॉबीनी जे नायगावमध्ये जो हैदोस घातलेला आहे, अनधिकृत बांधकाम, लोकांची फसवणूक, महानगरपालिकेची टॅक्स चोरी आणि अशा प्रकारच्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि ही कारवाई झाली पाहिजे। राहिली गोष्ट हे बिल्डर लॉबी जे धमके देतात अशा प्रकारचे, ह्या हरामखोरांना आहे नालायकांना आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जर असले घाणेरडे धंदे, असले लेडीज चाळे बंद करा, मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन बोला, हे असले धंदे बंद करा। तुमच्या पैशावर अधिकाऱ्यांची घरं चाललेत हा आमचा आरोप आहे। अधिकाऱ्यांना तुम्ही पैसे देता, कारण अधिकारी पैसे घेतात म्हणून कारवाई करत नाही आहेत। मी सकाळपासून सहाय्यक आयुक्त नीता कोरे, त्याच्यानंतर दीपक सावंत असतील, हेरावडे साहेब असतील, नडगे असेल, जो नडगे हा एक व्यक्ती आहे तिकडे, तो स्वतः त्या बिल्डर लॉबीला जाऊन सांगतोय की आम्ही एक रूम पाडतोय, 4 रूम आहेत, त्या 4 रूममध्ये तुम्ही लोक भरा म्हणजे उद्या आम्हाला
पाडायला पाडता येणार नाहीये. म्हणजे तुम्हीच जाऊन त्यांना खतपाणी देताय तर मग ते का फोपावणार नाहीयेत? ते नक्कीच अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करणार. या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, ह्या बिल्डरांना खास करून बिल्डरांना माझी आव्हान आहे, तुम्ही 1 याल, 4 याल, 40 याल, आमच्या एका पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला माराल, पण तुमच्यात जर आमचा महाराष्ट्र सैनिक एक जरी घुसला ना तर तुमची पळती भोय कमी होईल. लक्षात ठेवायचं. सगळ्यांच्या नादाला लागा, मनसेच्या नादाला चुकूनही लागू नका. आणि लागला असाल तर तिकडेच साईडला जाऊन साईडला बसा. चुकून जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला नागडे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत, एवढं मी तुम्हाला सांगतो. जिस प्रकार से अभी जीता जाता उदाहरण आप देख सकते हो 41 बिल्डिंग वसंत नगरी का 15 साल के पहले से उन्होंने घर लिया, पैसा लगाया और उनका घर 15 साल के बाद अब तोड़ने का कार्रवाई ये महानगर पालिका कर रही है. और अभी फिलहाल नई जो बांधकाम चल रहा है नायगांव का जो विषय आपने लिया तो उस पर महानगर पालिका एक्शन क्यों नहीं ले रही? जसं 41 इमारतीचं झालं तसंच होणार ना. आज ते रूम खरेदी करणार, उद्या महानगरपालिका तोडायला गेले की कोणता तरी पक्ष त्यांना सपोर्ट करणार, इथे आंदोलनाला राहणार. मग हे आज घडतंय तर हे थांबलं पाहिजे. ज्या 41 बिल्डिंगमध्ये कारवाई होतीये ही कुठेतरी चुकीची, ॲक्च्युअल तो कोर्टाचा आदेश आहे, परंतु लोक रस्त्यावर येते कोणामुळे? हे घाणेरड्या प्रकारचे जी बिल्डर लॉबी ज्या 41 इमारती बांधल्या, तो पण बिल्डर कोण होता? महाराष्ट्राला होता का? तोही बहुजन विकास आघाडीचा परप्रांतीय जो ज्याचं नाव आहे सीताराम गुप्ता, या सीताराम गुप्तानी बांधले. त्यावेळी महानगरपालिकेचा कोणता अधिकारी असा त्याचे डोळे खोलले नव्हते? त्यावेळी झोपले होते? महानगरपालिका गेले 17-18 वर्ष झालं या ठिकाणी आहे. एवढे जर मोठे बांधकामं होतात तर ह्यांना दिसत नाहीयेत. मग अशा प्रकारचे हे पण बिल्डर आहेत, हे कोणत्या ना कोणत्या पक्षाला बांधलेले आहेत. आणि काही अधिकारी आहेत, मी अगदी जबाबदारीने सांगतो, काही अधिकारी दबक्या आवाजात बोलतात की साहेब तुमचे पदाधिकारी आंदोलन करतात, उपोषण करतात, चांगलं आहे, परंतु त्यांच्या जीवाला धोका आहे. पण करणार काय? आमचेच काही साथीदार, सोबती, संगती, आमचे वरिष्ठ अधिकारी हे याच्यामध्ये भ्रष्टाचाराने हे झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर कारवाई काय होईल असं आम्हाला वाटत नाही. आणि तेवढा आम्हाला फुल कॉन्फिडन्स आला आहे की हे हरामखोर, हे नालायक अधिकारी हे कधी सुधारणार नाही आहेत. हे फक्त ह्यांच्या तळवेत चाटत बसणार, ह्यांच्या पैशावर ह्यांची बायका बोल सांभाळणार. अभी सुजीत राणे जी की अवस्था किस प्रकार है? क्योंकि 6 दिन हो चुका आमरण उपोषण कर रहे हैं, कुछ खाना नहीं खाया, सिर्फ पानी पे ये चल रहे हैं. आगे कुछ इनकी जान को ऊपर नीचे हो गया तो उसका जिम्मेदार कौन होगा? कालपासून त्यांची तब्येत खालावली. आज जर पाहिलं तर डॉक्टरांची, मगाशी मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी जे आहेत भक्ती चौधरी मॅडम यांना फोन केला होता आणि त्यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या छातीमध्ये जास्त दुखतंय. त्याच्यानंतर मग वसई विरार महानगरपालिकाचे हॉस्पिटल आहे त्याची या ठिकाणी डॉक्टर 2 वेळा येऊन गेले. त्यांची तब्येतची विचारपूस केली, त्यांचं चेकअप केलं. त्यांचं ठीक आहे, आज एवढे दिवस जेवले नाही तर त्यांना थोडा त्रास होतोय, परंतु त्यांना जर या प्रकारची जर काय दगाफटका झाला किंवा त्यांना त्रास झाला तर प्रथमतः मी नावं घेऊन सांगतो. महानगरपालिकेचे मेन अधिकारी अनिल कुमार पवार, रमेश मनाळे, दीपक सावंत, संजय हेरावडे, नीता कोरे आणि नडगे हे ह्याला जबाबदार असतील. आणि बाकी ते बिल्डर आहेत मारायला टपलेले, ते तर आहेच, जबाबदार असतात. धन्यवाद हमसे बात करने के लिए. ये थे दिनेश अहरे जो मनसे पदाधिकारी है और इन्होंने साफ तौर पे कह दिया है कि इस सुजीत राणे की अवस्था अगर कुछ खराब होती है, कुछ ऊपर नीचे होता है तो उसका जिम्मेदार जो अधिकारी का इन्होंने नाम लिया वो सब हो गए. और साथ में जो अनधिकृत बिल्डर जो चालियां बांध रहे हैं वो बिल्डर भी इसमें शामिल हो गए. जिस प्रकार का षड्यंत्र बिल्डरों के माध्यम से रचा जा रहा है वो कितना कारगर साबित होगा, क्योंकि इस प्रकार का वसई विरार में सत्ता परिवर्तन होने के बाद भी इस प्रकार का दृश्य देखा जा रहा है. और हमारे यहाँ के तीनों आमदार जो वसई विरार नाला सुपारा के नए बने हुए वो किस प्रकार का इस सभी चीज़ों को संज्ञान में लेते. अब तक के लिए इतना ही. हमारी हर पल की अपडेट थिंकिंग ऑफ यूथ के चैनल के माध्यम से हम आप तक पहुँचाते रहेंगे. नमस्कार.